जालनात स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात दाखल झाल्या आणि याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून उपोषण करणाऱ्या अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना थांबवले, ताब्यात घेतले आणि नेत असताना धक्कादायक प्रकार घडला। पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलकाच्या कंबरेवर अगदी चित्रपटात दाखवल्यासारखी उडी मारून लाथ घातली। भररस्त्यात घडलेली ही कृती आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। आंदोलकांचा आरोप आहे, पोलीस दाखल घेत नाहीत, आतापर्यंत आमच्या तक्रारी लाथाडल्या आणि आज स्वातंत्र्यदिनी आम्हालाच लाथ मारली। या लाथेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता याचं उत्तर अजून मिळालेलं नाही। मात्र लोकांच्या नजरेत पोलिसांच्या या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि चौकशीची मागणी जोर धरत आहे।